मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. गेल्या वर्षीचे अंदाजपत्रक सादर करताना मी देशातील त्या वेळच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा उल्लेख केला होता. त्याचप्रमाणे परिस्थितीवर मात करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचाही मी नामनिर्देश केला होता. चालू आर्थिक वर्षात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली त्या उपाययोजनेचा सातत्याने व निष्ठेने पाठपुरावा करून आम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेला भक्कम पायावर उभे केले. प्रत्येक क्षेत्रात झालेल्या प्रगतीवरून त्याची प्रचिती येते. गरीब व श्रमजीवी जनतेला आधाराचा व आशेचा किरण दिसू लागला. संबंध देशात शिस्तीचे व जबाबदारीचे वातावरण तयार झाले व देशाचा आत्मविश्वास वाढला. या वाढत्या आत्मविश्वासाने लोकशाहीची जोपासना करण्याचे कार्य पंतप्रधानांनी हाती घेतले व आणीबाणी शिथिल करून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा अत्यंत स्वागतार्ह निर्णय घेतला. निवडणूक घेण्याच्या निर्णयाने लोकशाहीवरची आमची निष्ठा निर्विवादपणे पुन्हा एकदा सिद्ध झाली व त्यायोगे सर्व देशात लोकशाहीचे वातावरण निर्माण झाले, हे येथे मला अभिमानाने व कृतज्ञतेने नमूद करावेसे वाटते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका ज्या तऱ्हेने संपूर्ण खुल्या वातावरणात पार पडल्या, त्याकडे पाहता लोकशाहीची मुळे आपल्या देशात खोलवर रुजली आहेत, हा विश्वास दृढ होतो. निवडणुका पार पडताच अंतर्गत आणीबाणी संपूर्णपणे उठविण्यात आली. आता लोकशाही कारभार पूर्ववत चालू राहील अशी अपेक्षा आहे. भारत हे लोकशाही राष्ट्र जन्माला आले व लोकशाही राष्ट्र म्हणूनच राहील, हा आत्मविश्वास आपण सर्वजण बाळगूया. परिच्छेद. चालू वर्षात औद्योगिक व कृषी क्षेत्र झालेली उत्पादन वाढ आपल्या प्रगतीची साक्ष देत आहे. गरीब माणसाला आर्थिक मदतीचा हात देणे, श्रमजीवी माणसाला उत्पादनाचे साधन मिळवून देणे व देशाची सर्वांगीण उन्नती साधणे, यासाठी 25 कलमी कार्यक्रमाचा आपण स्वीकार केला. त्याची चोख अंमलबजावणी ठराविक कालमर्यादेत आपण केली आहे, हे मी येथे नमूद करतो. राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत व व्यक्तीच्या जीवनात समाजवाद रुजविणे हेच त्याचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी व आमची राष्ट्रीय जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहोत. या भूमिकेतूनच गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी तसेच समाजातील विषमतेची दरी कमी करण्यासाठी आपल्या राज्याचा विकास कार्यक्रम आखण्यात आला आहे. परिच्छेद. 25 कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत राज्याने भरीव प्रगती केली आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्याने केलेल्या कामगिरीचा उल्लेख माननीय राज्यपालांनी विस्तारपूर्वक केला असल्याने मी त्याची पुनरुक्ती करीत नाही. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पात ज्या तरतुदी केल्या आहेत, त्याचा मी केवळ धावता उल्लेख करणार आहे. विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा उल्लेख मी पुढे करणार असल्याने त्याच्या तपशिलात मी आता शिरत नाही.